नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर। मित्रांनो, आता जुलै महिन्याचे पेन्शन आले आहे। नवीन शासन निर्णय म्हणजे जीआर आलेला आहे आणि निधी खात्यावर जमा करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, किती निधी मंजूर झालेला आहे आणि कधीपर्यंत तुमच्या खात्यावर येईल याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जीआर बघू शकता। या जीआर मध्ये सर्व माहिती दिलेली आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन 16 जून 2025 चा हा निर्णय आहे। मित्रांनो, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। या सर्व योजनांचे पैसे आलेले आहेत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत देण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। मित्रांनो, 6 आणि 7 जूनला लाभार्थ्यांच्या खात्यात हे जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहे। मग आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे खाते उघडण्यात आलेले आहे त्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आता येणार आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून जे अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत ज्या काही योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना आता माहे जुलै 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे उघडण्यात आलेले खाते आहे त्या योजनेनीय बँक खात्यात पुढील तक्त्यानुसार या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी या तक्त्यामध्ये हे सर्व निधी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे। तर मग मित्रांनो, या सर्व 6 योजनांचे जे पैसे आहेत जवळपास 750 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मग हा 750 कोटी रुपये निधी जुलै 2025 चे अर्थसहाय्य आहे। या अर्थसहाय्याबाबत या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यामार्फत हे पैसे बँक खात्यात आज ट्रान्सफर करण्यात आलेले आहे। म्हणजे मित्रांनो, आपल्याला आता जुलै महिन्याचे पैसे हे लवकरच तुमच्या खात्यात या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। या आठवड्याच्या आत हे पैसे खात्यावर जमा होणार आहे। मित्रांनो, हा जर जीआर तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। मित्रांनो, ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत डीबीटीद्वारे पैसे मिळालेले आहेत त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना, ज्यांची डीबीटी पूर्ण आहे त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आणि ज्या लाभार्थ्यांनी आता डीबीटी पूर्ण केले असेल त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।